झाल्यामुळे भेट, राज ठाकरेंना समजवण्यात भुसेंना यश येणार का याची उत्सुकता. हिंदी सक्तीवरून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची एकवाक्यता नाही. पहिलीपासून हिंदी शिकवण्यावर मुख्यमंत्री ठाम, तर चौथीपर्यंत हिंदी शिकवण्याला अजित पवारांचा विरोध. माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवारांच्या पॅनलचा 21 पैकी तब्बल 20 जागांवर विजय. मावळते अध्यक्ष भाजपच्या चंद्रकांत दावरेंना केवळ 1 जागा. शरद पवारांच्या पॅनलचाही धुव्वा. शक्तीपीठ महामार्गावरून सामनातून सरकारवर ताशेरे. ड्रीम प्रोजेक्टचं दुसरं पाप, शक्तीपीठं माफ करणार नाहीत. समृद्धी महामार्गाचा दाखला देत सरकारवर निशाणा. लड्डा प्रकरणातील मुख्य आरोपी अमोल खोतकरचं पिस्तूल साफ करतानाचा व्हिडिओ माझाच्या हाती. 1 कोटींसाठी कोणालाही मारण्याची व्हिडिओत दरपुकती. अमोलचा पोलिसांनी एन्काउंटरमध्ये खात्मा केलाय. आठवीतील विद्यार्थ्यानं 10वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची हत्या केली. अहिल्यानगरच्या विद्यालयातील घटना. क्रिकेट खेळण्याच्या वादातून चाकू हल्ला केल्याची माहिती. मुंबई आयआयटीमध्ये अवैधरित्या राहणाऱ्या बिलाल अहमदला अटक. बनावट कागदपत्रांच्या आधारे 14 दिवसांपासून वास्तव्य. याआधी 1 महिना राहिल्याचं चौकशीतून उघड. संभाजीनगरच्या ड्रग्सची मुंबई आणि गुजरातमध्ये विक्री. बबन खान हा आरोपी पुरवठा करत असल्याचं समोर. अनेक व्यवहार बिटकॉईनद्वारे केल्याची माहिती. सर्व 5 जणांना पोलीस कोठडी. दहावीचा निकाल लागून 1.5 महिना झाला तरी 11वीचे प्रवेश लांबणीवर. प्रवेशाची गुणवत्ता यादी आज जाहीर होणार का याची उत्सुकता. 12 लाख विद्यार्थ्यांना यादीची प्रतीक्षा. राज्यात वीज स्वस्त होणार. पहिल्यांदाच एका वर्षात 10% तर पुढच्या 5 वर्षात 26% वीज दर कमी होणार. कोकणात गणेशोत्सवापूर्वी जलवाहतूक सेवा सुरू होण्याची शक्यता. रोरोच्या चाचण्या अंतिम टप्प्यात. 4.5 तासात सिंधुदुर्ग गाठता येणार. आज दुपारी 1च्या सुमारास मुंबईतील समुद्राला मोठी भरती येणार. यावेळी समुद्रामध्ये 4.75 मीटर उंचीच्या लाटा उसळणार. या मोसमातली ही सगळ्यात मोठी भरती असेल. मुंबई, ठाणे आणि कोकणात मुसळधार पावसाचा अलर्ट. 2 दिवसांपासून किनारपट्टी भागात पावसासाठी पोषक वातावरण. अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात 33% पाणीसाठा. पुढील 125 दिवस मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली. 7ही तलावात 5,06,890 दशलक्ष लिटर जलसाठा. हिमाचल प्रदेशच्या मंडीमध्ये तुफान पाऊस. पावसामुळे बियास नदीच्या पाण्याची पातळी वाढली. नागरिकांना सतर्कतेचा इशारा. भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांच्यासह 4 अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचणार. 28 तासांच्या प्रवासानंतर दुपारी 4:30 वाजता आगमन होणार. 14 दिवस सगळे अंतराळवीर 60 प्रयोग करणार. आज ज्ञानेश्वर महाराजांची पालखी लोणंद तर नामदेव महाराजांची पालखी अंबेजोगाईत दाखल होणार. नीरा नदीत ज्ञानोबांच्या पालखीचं स्नान तर अंबेजोगाईमध्ये नामदेव महाराजांच्या पालखीचं अश्वरिंगण. मेक्सिकोमधील इरापुआटो शहरामध्ये अंधाधुंद गोळीबार. 12 जणांचा मृत्यू तर 20 जण जखमी. व्हिडिओ समोर आलाय. ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानचे संरक्षण मंत्री पहिल्यांदाच एका मंचावर. दहशतवाद्यांना थारा देणाऱ्यांनाही परिणाम भोगावे लागतील, राजनाथ सिंह यांनी सुनावलं. पुढच्या महिन्यात इराणसोबत बैठक घेत अणु कार्यक्रम संपवण्याची मागणी करणार डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा. हल्ल्यात नुकसान पण अणु कार्यक्रम सुरूच ठेवणार इराणची माहिती. हेडलाइन्स ब्रॉट टू यू